या ठिकाणी अप्लाय करायचं सर्वात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे तुम्ही जर ओपन OBC कॅन्डिडेट असाल तर फक्त 100 रुपये फीस तुम्हाला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही वुमेन कॅन्डिडेट्स आहात, तुम्ही SC त्यानंतर ST PWD किंवा एक्स सर्व्हिसमॅनमधून कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 0 रुपीज फीज आहे, कुठलीही फीज नाही. यासाठी अप्लाय करायची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आज याची लास्ट डेट असणार आहे. तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायचं मित्रांनो कारण होतं कारण की 7 मे 2024 ही याची लास्ट डेट आहे मित्रांनो. तुम्ही अजूनही फॉर्म नसतील भरलेले तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी बेनिफिट आहे ते म्हणजे तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी या परीक्षेसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला मराठीमधून हा पेपर देता येणार आहे. मराठीमधून तुम्हाला कॉम्प्युटरची टेस्ट देता येणार आहे. तर हे मराठीमधून मी का सांगतोय कारण की मित्रांनो, ही भरती जी आहे या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन कंडक्ट करत आहे. या ठिकाणी मित्रांनो दरवर्षी ही भरती निघते. कंबाईंड हायर सेकंडरी 10+2 लेवल एक्झामिनेशन 2024ची ही भरती आहे. म्हणून तुम्हाला मित्रांनो मराठीमधून पेपर देता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोठं बेनिफिट या ठिकाणी आहे. आणि हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असूनही तुम्ही मराठीमधून एक्झाम देऊ शकता आणि महाराष्ट्रामध्ये देखील याचे एक्झाम सेंटर असणार आहेत. तर मित्रांनो, यासाठी सर्वात जास्त जागा आहेत. यावेळेस 3712 वॅकेन्सी निघालेली आहेत. 3712 वॅकेन्सीमध्ये मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लार्क, जे की मित्रांनो लिपिकचं पद आहे, परंतु याला कुठलीही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही. याची पात्रता आहे ती म्हणजे फक्त 12वी पास. 12वी पास तुम्ही असाल तर बिना टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही लिपिक होऊ शकता. मात्र तुम्हाला मित्रांनो इंग्लिश किंवा हिंदी एक टायपिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. तिथं तुम्हाला फॉर्म भरतानाच पर्याय असणार आहे की मराठीमधून परीक्षा द्यायची आहे का, कॉम्प्युटर टेस्ट मराठीमधून द्यायची आहे का, टायपिंग टेस्ट तुम्ही हिंदीमधून देणार का इंग्लिशमधून देणार, ते ऑप्शन तुम्हाला निवडण्यासाठी पर्याय आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की या पदासाठी जॉईन करू शकतात. किंवा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट हे देखील पद आहे, हे देखील 12वी पासवरती आहे. त्याचबरोबर डेटा एंट्री ऑपरेटरचं देखील पद आहे मित्रांनो, हे देखील 12वी पासवरती आहे. याच्यामध्ये देखील तुम्हाला सर्टिफिकेट मागितलेलं नाही, परंतु तुम्हाला टेस्ट मात्र द्यावी लागणार आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची अशी ही भरती होत आहे. याच्यासाठी आज लास्ट डेट आहे. डिटेलमध्ये आपण सर्व माहिती पाहूया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता पाहूयात आपण याचं एज लिमिट मित्रांनो. एज लिमिटमध्ये 18 ते 27 वर्ष खुल्या प्रयोगासाठी एज ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही SC ST कॅन्डिडेट आहात तर 5 वर्ष सूट आहे. OBC कॅन्डिडेटला 3 वर्ष सूट आहे. PWDमध्ये मित्रांनो 10 ते 15 वर्षापर्यंत सूट आहे. त्यानंतर इतर कॅन्डिडेटला देखील याच्यामध्ये तुम्हाला सूट पाहता येईल एज लिमिटमध्ये. सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही याची एक्झाम देऊ शकतात. महाराष्ट्रामधील नाशिक, पुणे, नांदेड, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती या महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमचं एक्झाम सेंटर तुम्हाला सिलेक्ट करण्याचे ऑप्शन असतील. 3 एक्झाम सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आता मग मित्रांनो, याची परीक्षा नेमकी कशी होईल तर परीक्षा मित्रांनो तुमची कॉम्प्युटर बेस ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, जी की 2 टायर्समध्ये असणार आहे, टायर 1 आणि टायर 2मध्ये. तर याच्यामध्ये मित्रांनो टायर 1साठी आपण सिलेबस पाहूयात काय असेल. तुम्हाला तो पूर्णपणे मराठीमध्ये हा देखील पेपर तुमचा असेल, ज्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज तुम्हाला असेल मित्रांनो 25 प्रश्न 50 मार्काला, जनरल इंटेलिजन्स असेल 25 प्रश्न 50 मार्काला, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, बेसिक अर्थमॅटिक स्किल, बेसिक गणित तुम्हाला विचारलं जाईल मित्रांनो 25 प्रश्न 50 मार्काला, आणि जनरल अवेअरनेस टेस्ट असेल 25 प्रश्न 50 मार्क. 1 तासाचा वेळ म्हणजे 60 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. याच्यामध्ये तुम्ही मराठीमधून परीक्षा देऊ शकता. मराठीमधून तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील त्यांनी ठेवलेले आहे 0.50 इतकी. त्यानंतर मित्रांनो टायर 2 तुमचा चालू होईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो सेक्शन 1 असेल मॅथमॅटिकल ॲबिलिटीज. त्यानंतर मित्रांनो सेक्शन 1मध्ये मॉड्यूल 1 मॅथमॅटिक्स असेल, मॉड्यूल 2मध्ये रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स असेल. 30 मित्रांनो प्रश्न, टोटल 60 प्रश्न मित्रांनो 180 मार्काला असतील, म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 3 मार्काला त्यांनी ठेवलेला आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो सेक्शन 2 चालू होईल, ज्याच्यामध्ये मॉड्यूल 1मध्ये इंग्लिश लँग्वेज असेल, त्यानंतर मॉड्यूल 2मध्ये मित्रांनो जनरल अवेअरनेस असेल. इथे देखील तुम्हाला 180 मार्क्स असतील. तर मित्रांनो सेक्शन 3मध्ये आता तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज मॉड्यूलची टेस्ट द्यायची, ज्या ठिकाणी 15 प्रश्न 45 मार्काला असतील. ही देखील मराठीमधून तुम्ही परीक्षा देऊ शकतात कॉम्प्युटरची देखील. त्यानंतर मित्रांनो सेक्शन 3मध्ये मॉड्यूल 2 तुम्हाला असणार आहे स्किल टेस्ट, टायपिंग टेस्ट मॉड्यूल. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला
टायपिंग द्यायची आहे, जसं की मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटरसाठी वेगळी असेल, लिपिकसाठी वेगळी असेल. 15 मिनिटाचा वेळ असेल तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी टायपिंगसाठीचा. टायपिंग याच्यामध्ये मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटरला 15 मिनिटाचा वेळ आहे आणि तुम्ही LDC आणि JSA या पदासाठी अप्लाय करताय तर त्यासाठी 10 मिनिटामध्ये तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे त्यांनी तो टाईप करायचा आहे. हिंदी किंवा इंग्लिश तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना सिलेक्ट करायचे, तुम्ही हिंदीमधून देऊ इच्छिता की इंग्लिशमधून. जर तुम्हाला इंग्लिश टायपिंग येत असेल तर तुम्ही मित्रांनो इंग्लिश सिलेक्ट करू शकता, तो ऑप्शन देखील तुम्हाला असणार आहे. हिंदी टायपिंग करायची देखील तुम्हाला गरज नाही मित्रांनो. त्याच्यानंतर मग मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे या ठिकाणी तुमच्या मार्क्सवरती होईल आणि याच्यामध्ये त्यांनी इंडेक्टिव्ह सिलेबस देखील दिलेला आहे, जसं की इंग्लिशमध्ये काय विचारलं जाईल, जनरल इंटेलिजन्समध्ये काय विचारलं जाईल ते पाहण्यासाठी तुम्हाला ही जाहिरात जी आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील पाहायला भेटेल मित्रांनो. त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, कारण की याची लास्ट डेट मित्रांनो आज या ठिकाणी आहे. आज रात्रीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. फीस कमी आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये जर डेट वाढली तर नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती दिली जाईल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता फॉर्म कसा भरायचा पहा. ssc.gov.in ही जी वेबसाईट आहे याच्यावरती याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो अप्लायवरती क्लिक करायचं आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला हे दिसत असेल 10+2 एक्झामिनेशन 2024 अप्लायचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुमच्यासमोर पहा. अगोदर तुम्ही जर इथं रजिस्ट्रेशन नसेल केलं तर रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करून तुम्हाला बेसिक डिटेल्स फक्त भरायचे आहेत. कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायची सध्या गरज नाही तुम्हाला मित्रांनो. फक्त फीज भरायची आहे आणि सर्व बेसिक डिटेल्स भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ती संपूर्ण माहिती फॉर्म भरल्यानंतर देखील तुम्हाला मेलवरती येईल किंवा इथं लॉग इन करून देखील तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. जसे अपडेट येतील मित्रांनो पुढील वेळापत्रक जे आहेत SSCचे त्यानुसार पुढील जशा परीक्षा येतील. आज देखील मित्रांनो एक जाहिरात MTS आणि हवालदार पदाची येणार होती, परंतु अजून वेबसाईटवरती आलेली नाही आहे. जर उद्या परवापर्यंत आली तर तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल देखील माहिती मित्रांनो कळवली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.